वहिनी, अहो का थांबवताय तुम्ही? अथर्व जे करतोय ना ते योग्यच आहे. हो वहिनी, तुम्ही नका थांबू. मीराला शिक्षा व्हायलाच हवी. मॅडम, अहो तुमचा हलगर्जीपणा वेदाच्या जीवावर बेतला असता. खरंच यावेळेला मीराची चूक माफ नाही करता येणार. होय, मलाही हेच वाटतंय. आज जे झालं ना ते पुन्हा घडू शकतो. पुन्हा ती रिस्क नको. थांबा. काय बोलताय तुम्ही सगळे? हा, कोणाला घराबाहेर काढायच्या गोष्टी करताय? जिचा काहीही संबंध नसताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कसलाही विचार न करता जिने पाण्यात उडी मारली फक्त आपल्या वेदाला वाचवायला, तिला का जिने या घरात पहिल्यांदा पाऊल टाकलं आणि आपली वेदा कधी नव्हे ते हसली, तिला घरातले सगळेच जण वेदावरती इतकं प्रेम करतात, पण इतक्या दिवसात वेदाने कधी कोणाला तिच्या केसांना हात नाही लावू दिला. पण फक्त या मुलीच्या सांगण्यावरून वेदाने केस विंचरले. फक्त तिच्या आईसोबत बच्चा पार्टी करणारी वेदा पहिल्यांदा तिने हट्ट धरला की मला बच्चा पार्टी करायची. कोणासमोर? हिच्या समोर. तेव्हा सगळ्यांनी आनंद व्यक्त केला ना? मग तो आनंद तुम्हा सगळ्यांच्या झोळीत कोणी टाकला? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपणच मीराला या घरातनं बाहेर काढायचं? हा,